फेरीतील पहिला सामना तो आपल्या भेटीला येतोय. चला मॅच सुरू करा. क्षेत्ररक्षण सजवण्याकरता आणखी जास्त वेळ घेऊ नका. लगेचच आपापल्या जागी जायचं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑलरेडी आपल्याला 2-3 वेळा इन्स्ट्रक्शन दिले गेलेत. यापेक्षा जास्त वेळ आता दिला जाणार नाही. या गोष्टीची नोंद ठेवा. आणि 15 मिनिटात मॅच कंप्लीट करायची. 10 मिनिटात 2 षटकं झाली नाही तर एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हर्ष ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो मॅन ऑफ द मॅच होता या आधीच्या मॅचचा तो हर्ष सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना आपण पाहतोय. चला मॅचकडे आपण वळतो. इथे पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हर्ष सज्ज होते. समोर त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडे फलंदाज योगेश उभा आहे. पहिला बॉल इथे वा अप्रतिम दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिलाच बॉल, त्यावर अगदी दर्जेदार फटका. 4. पुढचा बॉल यावेळेस मात्र अगेन दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. दमदार बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू केली आहे. या ओव्हरचा दुसरा बॉल, त्यालाही आसमान दाखवलंय. षटकार. काय अप्रतिम फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब बॅटिंग. चांगले फटके सध्या मैदानाच्या आतनं खेचले जात आहेत. चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतनं येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवर 10 धावा त्या इथे एकवटल्या गेल्यात. हर्षच्या विरोधात आक्रमण ते सध्या मैदानात आपण पाहतोय. योगेश खूप चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आला चेंडूवर जोपर्यंत फील्ड केलं 2 धावा त्या घेण्यापासून चुकणार नाही. चांगली रिडीम बिटवीन विकेट, तेवढंच चांगलं शिथाबीचं क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 12. सुरुवात ती खूप महत्वाची असते ना. इथे अगदी ढासू सुरुवात ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. चांगला खेळ प्रदर्शित करत असताना रन जोडल्या जात आहेत. यावेळेस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं दिलंय जीवनदान, शुभ आशीर्वाद दिलाय आणि या आशीर्वादाचा किती फायदा तो मैदानाच्या आतनं घेतला जातोय ते आपल्याला बघायचंय. क्रिकेटच्या मैदानात एवढे सहज सोपे साधे झेल सोडून चालत नाही. कारण हा फलंदाज, त्याला तुम्ही जीवनदान दिलं तर तो दयामया दाखवणार नाही. तुम्हाला दिलेली जखम आहे ना, त्या जखमेवर खड्याचं मीठ रगडून चोळण्याचं काम बॅटर मैदानाच्या आतनं करत राहतात. त्यामुळे जीवनदानं ती नेहमीच तुमच्याकरता धोकादायक साबित होतात. 4 बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या धावफलकावर 13 लागली गेली आहे. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत स्टॉप केलं 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ती एकंदर 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर 15 रन्स धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. टीम जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली स्थिती आहे, सुस्थिती आहे. एक जीवनदान मिळाला येणे. 15 धावाही धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस वा आणखी एक काबिले तारीफ दर्जेदार तो फटका मैदानाच्या आतनं सजवलाय. बॉलला उडवलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. सीमारेषा पार. षटकार.
चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरनं बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं. एक चांगला पिकअप शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, षटकारामध्ये परावर्तित झाला. धावसंख्या 21 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस सुस्थिती एका मोठ्या टोटलच्या दिशेनं वाटचाल. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये हर्षच्या गोलंदाजीचा अगदी खरपूस समाचार तो बॅटर योगेशच्या माध्यमातून, फलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. दोघांनी मिळून तब्बल 21 धावा धाफलकावर जोडल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता आलाय गोलंदाज मयूर आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडे उभा आहे फलंदाज योगेश. डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होते. क्षेत्ररक्षण सजवण्याकरता खूप जास्त वेळ घेऊ नका, टाइम लिमिट आहे. योगेश स्ट्रायकर एंडकडे आहे. मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर तो सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, फलंदाजाला बीट केला. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये दिलेला एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर आहे आणि चेंडूमध्ये व्हेरिएशन आणणं, चेंडूमध्ये फिरत आणणं ते काम सध्या त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. कमी गतीचा आणखी एक चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं होतं. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जातंय. ऑफस्टंपच्या बाहेर न वळवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं, चेंडूला फिरवलं, फलंदाजाच्या नजरेतनं हटवलं आणि विकेट कीपरच्या हातामध्ये नेलंय. डॉट बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधले आतापर्यंत 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावर पडलेत आणि त्या कारणानं धावस फलकाला अंकुश लागलाय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकण्याचा इरादा दर्शवला, मात्र फलंदाज म्हणतोय या बॉलला मी फेकून देतोय सीमारेषा पार. हाय अँड हँडसम दमदार फटका, षटकार. यावेळेस मात्र ऑफस्टंपवर ठेवलं. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक ते पाहायला मिळत आहे. 2 बॉल डॉट आले, त्यानंतर षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरनं चेंडूला बाहेर काढलं, विकेटच्या मागे नेला. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज योगेश एक जुने जाणते खेळाडू आहेत आणि इथे मात्र फटका फसलाय. आता पुन्हा एकदा संधी आहे झेलची. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक होता आणि त्याच्याही अगदी हातातनं हा बॉल तो निसटून जमिनीवर पडलाय. झेल इथेही ड्रॉप झालाय. आता या क्षेत्ररक्षणाला काय म्हणावं, अगदीच खराब क्षेत्ररक्षण, पुअर क्षेत्ररक्षण ते आपण सध्या मैदानाच्या आतनं पाहताय. आई गावदेवी बासे या टीमकडनं एवढं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण जर तुम्ही मैदानाच्या आतनं करत राहाल तर मग विजयाचं स्वप्न रात्रीचं क्रिकेट असेल तरी ते पूर्णत्वाला येणार नाही. क्रिकेटच्या मैदानात डोळे बंद करून पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नाही. इथे उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न ती मेहनत करून सत्यामध्ये उतरवावी लागतात. मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ, त्यानंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 28 धावा. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये वळवलाय. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचलला दुसऱ्या धावे करता कॉलिंग आहे. इथे योग्य कलेक्शन, योग्यतेचं तिथे खेळ तो पाहायला मिळाला आणि विकेट ती संपादित केली. माघारी परतावं लागेल बॅटरला. 1 मिळाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकून 29 धावा. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस 29 लागल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ तो बाकी आहे. कसा असेल 6 बॉलचा खेळ ते पाहणार आहोत. मात्र टीम मिटिंग त्याकरता वेळ अजिबात नसेल. लगेचच आपल्या जागेवर जायचं आणि मॅच सुरू करायची.
करण आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या आणि अंतिम षटक ते हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्याने घेतली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल तो इथे होत असताना आपण पाहतोय. कारण डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता सुधीर योगेश सध्या स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय, ज्यांनी अक्षरशः धुडगूस घातलाय मैदानामध्ये. इथे मात्र हा बॉल डाव्याष्टीवर राहिलाय. पंचांकडे अशाबरी नजरेनं पाहिलं आणि पंचांनी व्हाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 30 या आकड्यावर. पहिला बॉल तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. 30 रन ही धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 6 बॉल ते शिल्लक आहेत. कसा खेळ असेल योगेश कडनं ते आपल्याला बघायचंय. करंट सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. आखुटाप्याचा बॉल, त्यावरचा फटका, पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, त्यानं ही चेंडूला उडवलं. आज असं वाटतंय संध्याकाळी आंघोळ केली आणि त्यानंतर हाताला लागलेला साबण धुवायला विसरलेत क्षेत्ररक्षण करणारे बासीचे खेळाडू. त्यामुळे एकही बॉल त्यांच्या हातामध्ये थांबत नाहीये. तिसरा झेल तो ड्रॉप केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा एका विकेटच्या पतनानंतर. गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र हा बॉल त्यावर एक सिंगल ती अधोरेखित केली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 2 चेंडूनंतर 33 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साध्य केली जाईल. चांगले फटके काय मैदानाच्या आतनं खेळले जातील. एका मोठ्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करणं ते बंधनकारक आहे, अत्यावश्यक आहे. कारण ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय तो त्याच्या परीनं अगदी खूप चांगली कामगिरी करतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. कमी गतीनं ऑफस्टम्पच्या बाहेरनं बॉलला विकेटच्या मागे नेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्ह्यू घेतलाय. पंचाच्या निर्णयाला तिथे चॅलेंज केले. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 33 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल. आणखी एकदा चुकीची फलंदाजी. अंधाधुंद बॅट ती फिरती. ब्लाइंड स्ट्रोक ते खेळले जातात. हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं झालंय. अगदी मान दुसरीकडे आहे. चेंडूवरची नजर हटली गेली आहे. फक्त अंधाधुंद बॅट फिरवली. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. अगदी त्या पद्धतीची ही बॅटिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा खेळ. बॉल निर्धावच्या स्वरूपानं होत्याचं नव्हतं व्हायला. राजाचा रंक व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. इथे अगदी राजत्व सिद्ध करत होता. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग ती आपल्याला किरवली संघाची पाहायला मिळाली होती. मात्र अचानक खेळामध्ये बदल झालाय. जांभिवली संघ जो सध्या मैदानामध्ये आहे, जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली, सुरुवात खूप चांगली होती. सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने रन्स आल्या. मात्र अचानक सलगचे हे 3 डॉट बॉल टीमला प्रेशरमध्ये घेऊन गेलेत. चौथाही त्याच पद्धतीनं इथेही निर्धाव. बॉल डॉट झाला तर मग तुम्हाला रन मिळणार नाही. विकेट किपरचं चांगलं कलेक्शन. बॉल आलाय निर्धावच्या स्वरूपानं. ओव्हर झाली आहे इथे समाप्त. 3 ओव्हरचा खेळ. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 33 विजयाकरता 34 या धावसंख्येचं लक्ष. चला नेक्स्ट मॅच टॉस तो इथे आपण करणार आहोत. बोथ टीम कॅप्टन या लगेचच नाणेफेकीचा कौल तो इथे केला जाईल.
चला क्षेत्ररक्षण सजवण्याकरता या वाट कशा करता बघताय, या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये जय बजरंग खांबाळे आणि आई गावदेवी गोंदाडे या दोन टीम मध्ये मॅच आहे, जिथे नाणेफेकीचा कौल मला वाटते खांबाळे संघाने जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोंदाडे संघाला तिथे पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याकरता निमंत्रण दिलंय. बॉल पाहिजे. चला मॅच सुरू करा. गप्पा आपण नंतर बाहेर मारू शकतो. मॅच ती लगेचच सुरू करण्याची विनंती आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा आणि सामने सुरू करा. विजयाकरता 34 धावसंख्येचं लक्ष आणि हे 34 धावसंख्येचं लक्ष घेऊन दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. हर्षच्या साथीनं मयूर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज मंगेश सज्ज होतोय. पहिलाच बॉल, लाजवाब स्ट्रोक, वन बाउन्स ओव्हर द रोप, जस्ट शॉट, चेंडू सीमा पार, चौकार 4. बात केली आहे अगदी दमदार फटक्यानं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. डाव्या यष्टीवरचा बॉल तिथे पंचांकडे आशाभरी नजरेनं पाहिलंय. व्हाईटचा इशारा तिथे व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे. फिअर बॉल पंचांकडे दर्शवला गेलाय. इट्स अ फिअर बॉल. अगदी मिडल आणि लेगच्या मधून हा बॉल तिथे विकेटच्या मागे गेला. चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 4 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मंगेश सज्ज होतोय. इथे यष्टी उद्ध्वस्त, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, ते सांगतोय गोलंदाज फलंदाजाला आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. मिस केला आणि त्यानंतर बेल्ट ऑफ झाल्या. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यष्टांचा वेध घेणारा
अगदी बेल्सला लागला होता बॉल आणि तिथे विकेटचं पतन ते झालं. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या धाफलकावर 4 आहे. नवीन फलंदाज संकेत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याला इथे षटकार चौकारांचे संकेत ते द्यावे लागतील. चांगला खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. 34 धावसंख्येचं लक्ष आहे, ज्यामधलं पहिलं षटक येणारे 15 बॉल 30 धावसंख्येची अजूनही विजयाकरता गरज आहे. पुढेच एकदा टप्पा पडला, बॉल डाव्याष्टीवर राहिला. आता मात्र पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. गोलंदाज मंगेश जर आपण पाहिलं तर तिथे बॉडी लाईनवर जास्तीत जास्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. थोडीशी रिस्क असते या लाईनवर गोलंदाजी करत असताना, मात्र असं म्हणतात ना, रिस्क घेणं गरजेचं आहे आणि तीच रिस्क इथे घेतली जाते. इथे मात्र फटका चांगला आहे. मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे. तिथनं बॉल जाईल सीमारेषा पार. दमदार पॉवरफुल हिट. षटकार 6. यावेळीचा बॉल तिथे कॅश प्राइज येते. अशोकजी भोईर जे इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक येते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेगाने पुढे सरकते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र कडा घेतली आहे बॅटची आणि फ्लाइंग स्लीप मध्ये टिपला गेलाय. झेल संपलाय. ज्या संकेतनं षटकार खेचलाय त्या संकेतचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. यस, या ठिकाणी उपस्थित आहेत, टुनाव गावचे आहेत आणि ते उपस्थित आले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याच्या सोबतीने प्रदीपजी जाधव कांदली गावचे समाजसेवक आहेत. त्यांना विनंती असे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. बाबा चषकाच्या या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही अतिथींचं, दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे प्रॉपर यॉर्कर लाईनचा बॉल. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवले फलंदाज मिलिंदला. 0 या धावसंख्येवर मिलिंदला माघारी जावं लागेल. गोल्डन डक या धावसंख्येवर मिलिंद बाद. काय अप्रतिम बॉल होता. अगदी 2 पायांच्या मधनं जाऊन डावी अशी मागवली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपात विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. पार्टीचे जिल्हा परिषद गटाचे सभासद मेंबर दयानंदजी जाधव देखील उपस्थित आहेत. विनंती असे की आपण देखील मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दक्ष आलाय. दक्षला दक्ष राहून कामगिरी ती करावी लागेल. बघूया दक्ष इथे अगदी दक्षतेनं काम ते मैदानाच्या आतनं करेल का. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करेल की फलंदाज त्याच्या विरोधात योग्य त्यानं धावा मिळवतील. 2 नवीन बॅटर आता ते मैदानामध्ये येत. मयूरच्या साथीनं वैभव तो आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे मयूर आहे. दक्षचा या ओव्हरचा पहिला बॉल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. दक्ष आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल त्याला उडवलंय. क्षेत्र खाली आहे, मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचला तो
अगदी पुढे आला आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावरनं जाणाऱ्या या बॉलला जोपर्यंत रिटर्न उचललं तिथे 2 धावा ते सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक ते पुढे सरकते, जाऊन पोचते ते 13 या आकड्यावर. 3 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंगमध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी बासे हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय जांभळी स्पोर्ट्स जांभळीच्या विरोधात. जांभळी संघाला इथे चांगली गोलंदाजी करणं तर बासे संघाला इथे चांगली फलंदाजी करणं ते अत्यावश्यक आहे. कोण जिंकेल या प्रेशरच्या मॅचमध्ये ते पाहण्याकरता प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत. इथे बॅटच्या आउटसाइड एज घेतलंय, तिथे थर्डमॅन घेतला गेलाय, त्यामुळे 1 रन त्यावरच समाधान मानावं लागेल. चांगलं फील्ड सेटअप ते पाहायला मिळतंय, कारण अशा पद्धतीच्या प्रेशरच्या सिच्युएशनच्या मॅचमध्ये एज लागण्याचं प्रमाण ते जास्त असतं. कारण फलंदाज मोठ्या फटक्याचा जो अवलंब आहे तो सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप वेळा मोठे फटके खेळताना एज लागतात आणि थर्डमॅनमध्ये बॉल सीमारेषेकडे जातात. इथे योग्य निर्णय घेतलाय गोलंदाजानं, थर्डमॅन घेतलाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पॉईंट आहे, एक शॉट फाईन लेग आहे. शॉट चांगला बॉल यावेळेस टप्पा खाल्यानंतर उचली घेताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 14, 143 ते आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाज दक्ष आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. किती सफल झालोय हे ओळखून फलंदाजी करणं गरजेचं आहे. आपली विकेट जाताना स्वतःच्या डोळ्यानं पाहत असताना फलंदाज तिथे पाहायला मिळालाय. हे बघा कशी यष्टी उडतीये ते पाहत असताना पाहायला मिळतोय. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काय अर्थ आहे? तिथे तुम्ही पहिल्यांदा फक्त पाहिलं यष्टी कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतीये आणि त्यानंतर तुम्ही रोष व्यक्त केला. एकदा की दूध ओतू गेला की मग रोष व्यक्त करणं किंवा दुःख पश्चाताप करणं त्यांना काहीच फायदा होत नाही. इथे माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन खेळाडू बाद. या विकेटसाठी दयानंदजी जाधव ज्यांचे सुपुत्र आहेत हे गोलंदाजी करतात दक्ष, त्यांच्यासाठी 100चा प्राईज आणि प्रदीपजी जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राईज या विकेटसाठी आले. दक्ष जाधवसाठी हे प्राईज आले. चांगला खेळ आहे. युवा उदयनमुख गोलंदाज आहे, मात्र युवा टॅलेंटेड गोलंदाजानं आपली गोलंदाजी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या पद्धतीनं दाखवली असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय सध्या युवा दक्ष. इथे हा बॉल बॅटच्या खालच्या अंगाला लागला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, 1 रन तिथे कंप्लीट केली. फंबल झालाय, मिसफील्ड झाली आहे. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही, चुका करून चालणार नाही. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना जाऊन पोहोचते ते 16वर. आता इथनं येणारे 7 बॉल ते शिल्लक आहेत आणि या 7 मध्ये विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. येणारे इथनं 7 बॉल 18 धावसंख्येचं लक्ष आहे. 7 मध्ये 18 बनवण्याकरता या बॉलवर एखादा चांगला फटका तो मैदानाच्या आतनं येणं गरजेचं आहे. काय तो चांगला फटका इथे मैदानाच्या आतनं पेशकश केला जाईल की त्यावर दक्ष रोख लावेल? इथे मात्र फटका चांगला आहे, बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. अप्रतिम, दर्शनीय आणि दर्जेदार फटका, अगदी गरजेला षटकार आला असं म्हणायला हरकत नाही. 6 नेवरे गावचे सुपुत्र दिनेशजी निपुर्ते ज्यांच्या वतीने आपण पाहतोय या फ्लडलाईट चेक करण्यापासून हे मैदानाची व्यवस्था, मैदानाची जे आपण लेवल पाहतो त्यासाठी प्रत्येकी गोष्टीवर ज्यांनी बारकाईने नजर दिली, त्यानंतर निमंत्रण पत्रिका देण्यापासून दिनेशजी निपुर्ते यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचं बाबा ग्रुप यांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने खूप सारा विशेष आभार. तब्बल 6 दिवस सुट्टीवर तिथे असताना या स्पर्धेसाठी 6 दिवस सुट्टी त्यांनी रजा मंजूर नसताना देखील ती सुट्टी त्यांनी टाकलेली आहे. म्हणजे पहा क्रिकेट आणि या बाबा चषक्यावरचं प्रेम त्यांचं दिनेश यांचं खूप आहे. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करू या स्पर्धेच्या वतीने. येणारी 6 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. 6ला बनवायचे आहेत 12. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज सुधीर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल वेगवान, मात्र इथे डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईटचा इशारा आलाय.
आता विजयाकरता येणारे 6 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलते, प्रत्येक चेंडू गणित प्रेशर ते चेंज होत आहे. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार या डावातला सर्वात महत्त्वाचा षटकार होता. खूप चांगली गोलंदाजी केली होती दक्षनं. मिसफिल्ड फंबल ते का करू नये या चेंडूनंतर आपण त्याबद्दल बोलू. दक्षच्या ओव्हरमध्ये आलेला शेवटचा बॉलचा षटकार तोही विश्लेषण करण्यालायक आहे. इथे बॅटची कडा बॉल क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय, मात्र थंडमॅन घेतलाय, त्यामुळे एकाच रनवर समाधान मानावं लागेल. तिथे पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतंय. इथे 2 आल्या, 1 होत्या, इथे 2 दिल्या गेल्या. धावसंख्येमध्ये वाढ झाली. बघा तुम्ही दक्षचा जो षटकार खेळला ना त्याच्या आधी क्षेत्ररक्षकानं चुकी केली होती आणि 2 धावा आल्या होत्या. तिथे त्या 2 नव्हत्या, त्या पटचा षटकार होता. तुम्ही तिथे फंबल न करता एकच दिली असती तर वेगळा फलंदाज स्ट्रायकर एंडकडे आला असता. छोट्या छोट्या चुका या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. ती चुकी केली, तिथे 2 आल्या आणि शेवटच्या बॉलवर दक्षला षटकार खावा लागला. त्यामुळे क्षेत्ररक्षकांचा रोल हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही त्या स्टेजला जर चांगली फिल्डिंग केली तर तिथे 2च्या जागी 1 आल्यानंतर रोख लावता येते. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत, 5 रन बनवायचे आहेत. 9 पुढचा बॉल वेगवान, मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर. पंचाचे पुन्हा एकदा समांतर रेषेत आलेले हात, वाईटचा इशारा. मी सातत्याने एक गोष्ट कालच्या रात्रीपासून सांगतोय की पंचांकडे तुम्ही वाईट नो मागू नका, त्यांचं काम तेच आहे. ते पंच जे आहेत ना ते तेच काम करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उभे असतात. त्यांना वाईट दिसतोय तर वाईट देतील, त्यांना नो दिसतोय तर नो देतील. मात्र तुम्ही मागून ते थोडंसं चुकीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये प्रकट करू नका. आंतरराष्ट्रीयच्या मॅचेस तुम्ही खूप पाहता, तिथे कधी वाईट मागताना बॅट्समन पाहिलाय का आजपर्यंत? यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेतनं पाठवलंय दूर सीमारेषा पार. यावेळेचा बॉल तुम्ही जर रिप्लेच्या माध्यमातून पाहिला ना तर आकाशातनं एखादा तारा तुटावा अगदी तसं चित्र मैदानाच्या आतमधनं होतं. एखाद्या चांदणीप्रमाणे हा बॉल आकाशातनं जमिनीवर पडताना पाहायला मिळालाय. षटकार कडा. पुन्हा एकदा बॉल चाललाय थंडमॅनच्या दिशेनं. तिथे एक सिंगल ती दाफलकावर जोडली आणि फिल्डिंग खराब. बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे विजयी होतीये टीम आई गावदेवी बासे. आई गावदेवी बासे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर नितीन यांनी खूप चांगली बॅटिंग ती करून दाखवली. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं गोलंदाजी करतानाही चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आणि फलंदाजीच्या माध्यमातून त्यानं अगदी 15 धावसंख्येची एक चांगली इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली. तो मयूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मयूर आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच. वेळ कुणालाच दिला जाणार नाही. नेक्स्ट मॅचमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण सजवून